जादू ही ह्या फॅमिलीमध्येच होऊ शकते. फक्त वेलनेस कोच तुम्हाला जे जे सांगतात त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर निश्चित खूप छान असा बदल तुमच्यामध्ये देखील घडून येणार आहे. आणि ही पॉझिटिव्हिटी घेऊन आजचा टॉपिक जो आहे त्यावर आपण भाष्य करणार आहोत. स्ट्रेस मॅनेजमेंट. यस. मागच्या महिन्याभरामध्ये आपण बरेच असे टॉपिक पाहिले की जे शरीराला जे लागतं ते होतं त्यामध्ये, जसं कॅल्शियम असेल, फायबर असेल, फॅट्स असेल, त्याविषयी आपण माहिती पाहिली. वेलनेस कोचने खूप छान असं डिलिव्हर केलेत ते टॉपिक. पण बुद्धीला पण खाद्य लागतं ना काहीतरी, इजंट. लास्ट टाइम आपण पेशन्स विषयी बोललो होतो. दॅट वॉज द सॉफ्ट स्किल टू डेव्हलप पर्सनॅलिटी. आणि आजचा जो टॉपिक आहे स्ट्रेस मॅनेजमेंट, इट इज ऑल्सो द वन ऑफ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. सो आता मला हे एक सांगा सगळ्यांनी की स्ट्रेस म्हणजे काय. इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे ॲज युजल. व्हॉट इज स्ट्रेस? जे सुचल ते टाईप करा. व्हॉट इज स्ट्रेस? ताण. ओके. इन मराठी ताण. ताण तणाव व्यवस्थापन याविषयी आज आपल्याला माहिती मिळवायची आहे. तणाव. ओके. अजून कॅन यू डिफाईन स्ट्रेस? वर्कलोड. यस. वर्कलोड. यस. वन ऑफ द रिझन. मानसिक कुचंबना. ओव्हर थिंकिंग ऑफ बॅड थिंग्स. नैराश्य. ग्रेट. कॅन यू डिफाईन स्ट्रेस? मेंटली टेन्शन. ओके. यस. वरी अँड प्रेशर. ओके. न आवडणाऱ्या गोष्टी. गुड. स्ट्रेस विषयी सगळ्यांना माहिती आहे म्हणजे थोडक्यात, म्हणजे प्रत्येकाला स्ट्रेस येतो थोडक्यात. सो व्हॉट इज स्ट्रेस? स्ट्रेस इज अ फीलिंग ऑफ इमोशनल अँड फिजिकल टेन्शन. Maybe it's emotional, physical. Yes, a feeling of emotional and physical tension, that is stress. Stress is a situation that triggers a particular biological response. स्ट्रेस काय माहिती आहे का, की एक बायोलॉजिकल रिस्पॉन्स बॉडी एखाद्या परिस्थितीला जो रिस्पॉन्ड करते, बायोलॉजिकल रिस्पॉन्ड करते, दॅट इज द स्ट्रेस. Your brain floods your body with a chemical hormones such as adrenaline and cortisol. जर वही आणि पेन घेतलेला असेल तर हे स्ट्रेस हार्मोन्स लिहून घ्या. स्ट्रेस येतो म्हणजे काय होतं, ॲड्रेनॅलिन आणि कॉर्टिझॉल नावाचे हार्मोन्स असतात, ते बॉडी सिक्रेट करते आणि म्हणून आपल्याला स्ट्रेस येतो. स्ट्रेस इज नथिंग बट द सिक्रिशन ऑफ ॲड्रेनॅलिन अँड कॉर्टिझॉल. यस, हे स्ट्रेस हार्मोन्स आहेत. आणि एक बॉडी जे रिस्पॉन्ड करते, बायोलॉजिकल रिस्पॉन्स जो बॉडी देते, ते ड्यू टू द सिक्रेशन ऑफ ॲड्रेनॅलिन अँड कॉर्टिझॉल. यस. सो व्हॉट इज स्ट्रेस मॅनेजमेंट? आता मला पहिले आधी सांगा की स्ट्रेस चांगला आहे की वाईट आहे. इज इट बॅड ऑर गुड? स्ट्रेस असणं चांगली गोष्ट आहे की वाईट आहे? बॅड. बॅड. ओके. बॅड. 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 सगळे बॅड म्हणतात. ओके. तुम्हाला माहिती आहे? येस. पाटील सचिन सर दोन्ही. डिपेंड्स. ओके. येस. स्ट्रेस इज अ गुड थिंग, बट इफ इट इज नॉट मॅनेज्ड वेल, जर त्याची मॅनेजमेंट आपल्याला जमली नाही, स्ट्रेस मॅनेज करायला जमला नाही, तर तो बॅड. यस. सो स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये स्ट्रेस आपल्याला मॅनेज करता आला पाहिजे. स्ट्रेस नसेल तर व्यक्ती जो आहे तो लिथर्जिक होतो, त्याचा लिथर्जिक ॲटिट्यूड असतो, लाईटली कोणत्याही गोष्टी तो घेतो. स्ट्रेस ही चांगली गोष्ट आहे, पण ती आपल्याला मॅनेज करायला जमली पाहिजे. ओके. आता स्ट्रेस मॅनेजमेंट काय आहे? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्ट्रेस मॅनेजमेंट? बाय द वे, स्ट्रेस हे दोन्ही प्रकारचे असतात, गुड स्ट्रेस अँड बॅड स्ट्रेस. त्याच्याविषयी पण आपण बोलणार आहोत. पण स्ट्रेस मॅनेजमेंट करायला आपण शिकलं पाहिजे. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्ट्रेस मॅनेजमेंट? स्ट्रेस मॅनेजमेंट इज अ वाईड स्पेक्ट्रम टेक्निक्स अँड फिजिओथेरपिक एम्ड ॲट द कंट्रोलिंग अ पर्सनल लेवल ऑफ स्ट्रेस. काही टेक्निक्स आहेत किंवा काही फिजिओथेरपीज आहेत, सायकोथेरपीज आहेत की ज्याच्याने स्ट्रेस जो आहे तो मॅनेज करता येतो. दॅट इज द स्ट्रेस मॅनेजमेंट. ओके. ड्यू टू स्ट्रेस. आता काय होतं बरं स्ट्रेसमुळे? सांगा बरं मला. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ स्ट्रेस ऑन आवर बॉडी? रिस्पॉन्ड मी फास्ट. स्ट्रेस घेतल्यामुळे काय काय होतं?
नोबडी. चिडचिड. यस, चिडचिड होते, वेट गेन होतं. गुड. एनर्जी डाऊन होते, राग येतो. यस, कामावर परिणाम होतो, राग येतो. ओके, गुड. बिकॉज ऑफ दिस हेडेक होतो. जेवण जात नाही. यस, काहींना जेवण जात नाही. ओव्हर थिंकिंगमुळे जेवण जात नाही. काही खावंसं प्यावंसं वाटत नाही, काही करावंसं वाटत नाही, झोप येत नाही, लक्ष लागत नाही कामामध्ये. यस, ड्यू टू स्ट्रेस काय काय होतं? डार्क सर्कल्स होतात. परिणाम माहिती असले पाहिजे, तरच त्याच्यावर आपल्याला काम करता येणार आहे. हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन. यस, इट इज नथिंग बट द स्ट्रेस. ड्यू टू स्ट्रेस हाय ब्लड प्रेशर बऱ्याच जणांना असतं. बीपी हे कशाचा परिणाम आहे हा? तर अति ताण नेहमी जर आपण घेत गेलो, स्ट्रेस घेत गेलो, तर त्यामुळे हाय ब्लड प्रेशर आणि हायपरटेन्शन होतं आपल्याला. स्ट्रेस येतो म्हणजे काय होतं? हार्टबीट्स वाढतात आपल्या. यस, इन्क्रीज अवर हार्टबीट्स. ब्रिदिंग रेट वाढतो. चेहरा मोहराच बदलतो व्यक्तीचा राग आल्यानंतर. आणि यामुळे काय होतंय, जर सतत होत राहिलं तर ब्लड व्हेसल जे आहेत ते कुठेतरी डॅमेज होण्याची शक्यता निर्माण होते. डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम सुद्धा स्ट्रेसमुळे येतात. चेस्ट पेन. यस, छातीत धडधडणे किंवा खूप भीती वाटणे, या गोष्टी सुद्धा स्ट्रेसमुळे होतात. डिप्रेशनमध्ये, आता हे डिप्रेशन काय आहे? सततचं ताण जर आपण घेत गेलो, छोट्या मोठ्या गोष्टींचं जर काहूर करत गेलो, टेन्शन घेत गेलो, तर लॉंग टाईम डिप्रेशनमध्ये आपली जाण्याची शक्यता असते. पॅनिक अटॅक सुद्धा येऊ शकतो जर सतत ही प्रोसिजर होत असेल. आणि सेम स्ट्रेस 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 पॅनिक अटॅक सुद्धा एखाद्या वेळी येऊ शकतो. खूप घातक आहे स्ट्रेस घेणं. सॅडनेस, आपल्या चेहऱ्यावर सुद्धा ते प्रतिबिंबित होत असतं की कुठेतरी दुःखी आपण असतो, आनंदी राहू शकत नाही स्ट्रेस जर असेल तर. अँक्झायटी येते. हेडेक होतो, बऱ्याच जणांनी सांगितलं. सगळ्यांना माहिती आहे स्ट्रेसमुळे काय होतं. वीक इम्युन सिस्टीम, आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा स्ट्रेसमुळे कमी होऊ शकते. मायग्रेन काय आहे? बरेच जण म्हणतात मायग्रेनचा इश्यू मॅडम कव्हर होईल का? यस, मायग्रेन इज नथिंग बट द स्ट्रेस. डायबिटीज, स्किन डिसीज, ओव्हर इटिंग. काही जण म्हटले की वेट गेन होतं. का होतं मग गेन? एक इमोशनल इटिंग हा जो प्रकार असतो ना, त्यामुळे आपलं ओव्हर इटिंग होतं आणि ओव्हर इटिंग झाल्यामुळे वेट गेन होतं. म्हणून जर आपला मन संतुलित असेल, निरोगी असेल, तर आपली कायासुद्धा निरोगी असणार आहे. किडनी डिसऑर्डर सुद्धा स्ट्रेसमुळे होऊ शकतात. बघा, एवढ्या अनवॉन्टेड पाहुणे जे आहेत हे स्ट्रेसमुळे जर बॉडीमध्ये येत असतील तर आपल्याला त्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. ॲलर्जी, अस्थमा, हाय ब्लड प्रेशर, इन्क्रीज हार्टबीट्स, ब्रीदिंग रेट वाढतो, ब्लड सेल डॅमेज होतात, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम होतात, चेस्ट पेन होतं, डिप्रेशन, पॅनिक अटॅक, सॅडनेस, अँक्झायटी, हेडेक, इम्युन सिस्टम वीक होते, मायग्रेन होतो, डायबिटीज होते, स्किन डिसीज होतो, ओव्हर इटिंग, किडनी डिसऑर्डर, ॲलर्जी, अस्थमा, फटीग. ओ बापरे, एवढ्या गोष्टी जर चुकीच्या होत असतील तर आपल्याला ह्या गोष्टीवर काही ना काही उपाययोजना करणं गरजेचं आहे की नाही? सो वी हॅव टू मॅनेज स्ट्रेस. यस, आता सिम्पटम्स ऑफ स्ट्रेस काय आहेत? हे आपण पाहिले ते सिम्पटम्सच होते. फक्त इथे एक डायग्राम आहे, यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट. याच्यावर बॉडीवर कसा परिणाम होतो, माइंडवर कसा होतो, इमोशन्स आणि बिहेवियरवर स्ट्रेसचा कसा परिणाम होतो, या गोष्टी दिलेल्या आहेत. यू कॅन टेक अ शॉर्ट स्क्रीनशॉट ऑफ इट. नाव वी विल डिस्कस अबाउट द रिझन्स ऑफ स्ट्रेस. का येतो आपल्याला ताण? चला, सगळ्यांनी टाईप करायचं आहे. का ताण येतो आपल्याला? स्ट्रेस का येतो? व्हॉट इज द रिझन्स बिहाइंड इट? स्वतःचं ॲनालिसिस करा. आणि आपल्याला स्ट्रेस आला असेल एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये तर असं का होतं? यस, टाका पटापट सगळ्यांनी. मीपणा, यस, इगो. मनाविरुद्ध काही झालं तर ताण येतो, स्ट्रेस येतो. ओके, गुड. वाढलेल्या अपेक्षा, ओव्हर एक्सपेक्टेशन्स, मनासारखं नाही झालं तर ताण येतो, स्ट्रेस येतो. गुड. ओव्हर थिंकिंग, यस, सोमनाथ पवार सर, गुड.
माझा आवाज येतोय सगळ्यांना? ओके. नॉट हॅव्हिंग इनफ टाइम, नो टाइम मॅनेजमेंट. तुम्हाला माहिती आहे स्ट्रेसचं हे खूप मोठं रिझन आहे की आपल्याकडे वेळ नाही आहे. आणि एक टाइम जो आहे म्हणजे वेळेचं व्यवस्थापन जर आपल्याला करता आलं नाही तर इट इज वन ऑफ द रिझन ऑफ स्ट्रेस. म्हणून वेळेचं व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. इफ वी प्लॅन टू फेल, वी फेल टू प्लॅन. जर आपली प्लॅनिंग व्यवस्थित नसेल, नियोजन व्यवस्थित नसेल तर आपल्याला स्ट्रेस येतो. अनहेल्दी लाईफस्टाईल, यस, आपला आहार विहार जर चुकीचा असला. अनहेल्दी लाईफस्टाईलमध्ये काय गोष्टी येतात की जसं बाहेरचं फूड जे फास्ट फूड आपण खातो, जेवणाच्या वेळा निश्चित नसतात, झोपेची वेळ निश्चित नसते, काहीच ठरलेलं नसतं, प्लॅनिंग नसते. त्यामुळे ही एक अनहेल्दी लाईफस्टाईल जी आहे त्यामुळे आपल्याला स्ट्रेस येऊ शकतो. इट इज वन ऑफ द रिझन ऑफ स्ट्रेस. लेस एक्सरसाइज, आपण एक्सरसाइज करत नाही. बरेच जण म्हणतात की मॅडम सकाळी वर्कआउटला जॉईन व्हायला वेळच नसतो. सो हा सुद्धा स्ट्रेसचं खूप मोठं रिझन हे आहे. एक्सरसाइजसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. लॅक ऑफ स्लीप, रात्रीची झोप व्यवस्थित न येणं, शांत झोप न होणं, यामुळे सुद्धा स्ट्रेस वाढू शकतो. वी आर थिंकिंग अबाउट द रिझन्स ऑफ स्ट्रेस. स्मोकिंग, बरेच जण स्मोकिंग करतात. काय होतं स्मोकिंगने? ऑक्सिजन लेवल जी आहे ती बॉडीतली कमी होते आणि त्यामुळे ताणतणाव जो आहे तो वाढण्याची शक्यता असते. ड्रिंकिंग अल्कोहोल, बरेच जण ड्रिंकिंग करतात, अल्कोहोल घेतात. इट इज वन ऑफ द रिझन ऑफ स्ट्रेस. हे ताणतणावाची कारणं आहेत ही सगळी. इटिंग अनहेल्दी फूड, मी सांगितलं तुम्हाला, फास्ट फूड जे आहे बाहेरचं पॅकेट फूड, फास्ट फूड, त्याच्यामध्ये घाणेरड्या तेलामध्ये ते सगळे पदार्थ तळलेले असतात. आणि असं अनहेल्दी फूड जर पोटात गेलं, कारण सगळे विकार जे आहेत ते पोटातून उद्भवत असतात. आणि जर आपलं खाणं हेल्दी असेल तर आपलं विचार सुद्धा चांगले होण्यासाठी ते खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे पोट जर निरोगी असलं तर विचार सुद्धा चांगले राहण्याला मदत होते. म्हणून इटिंग अनहेल्दी फूड इज वन ऑफ द रिझन ऑफ स्ट्रेस. ड्रिंक कॉफी, कॉफी, काही जण चहा कॉफीचं प्रमाण अति प्रमाणात असतं. बँकेमध्ये जॉब करणारे शिक्षक किंवा काही शिक्षक जे आहेत त्यांचं सुद्धा चहा पिण्याचं, कॉफी पिण्याचं प्रमाण अति असतं आणि त्यामुळे सुद्धा स्ट्रेस वाढू शकतो. तात्पुरतं बरं वाटतं आपल्याला घेतल्यानंतर, पण जर आपण सारखं घेत राहिलो, कोणी 2, 4, 5 कप जर कॉफी घेत असाल तर हे स्ट्रेसचं सगळ्यात मोठं कारण आहे. ओव्हर थिंकिंग, खूप विचारमग्न अवस्थेत असतो आपण. छोट्या छोट्या गोष्टींचं बाऊ करतो आणि तेच विचार सतत डोक्यामध्ये घोळत असतात. छोटासा वाद झाला असेल किंवा काही मनाविरुद्ध झाला असेल, एखादी गोष्ट न पटणारी झाली असेल, काहीतरी नुकसान झालं असेल, छोटीशी गोष्ट असते बरं का, तर असं दाखवतो आपण. तो ससा नाही का, त्याच्या तो डोक्यावर पान पडलं होतं आणि तो सगळं गावभर काय दिंडोरा पिटवला होता त्याने, म्हणजे सगळीकडे पळत सुटला होता की आभाळ कोसळलं म्हणून. तसं मग सारखं आपण त्या विचारमग्न अवस्थेत असतो आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मनाला लावून घेतो आणि त्यावर विचार करत बसतो. इट इज वन ऑफ द रिझन ऑफ स्ट्रेस. हा एक प्रकारचा स्ट्रेसच आहे. ओव्हरवर्किंग, मल्टीटास्किंग आपल्याला करावी लागते. घरात घर सांभाळणं आहे, जॉबच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी बघणं आहे, बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात. रोज उठून नवीन नवीन चॅलेंजेस असतात आणि वर्कलोड जर असा वाढला तर हे सुद्धा काय, यामुळे सुद्धा स्ट्रेस जो आहे तो तयार होतो. रिलेशनशिप इश्यूज, यस, पती पत्नी, पालक मुलं, सून सासू, सगळ्या प्रकारचे हे जे असतात रिलेशन्स जे असतात घरामध्ये, आता प्रत्येकाचे विचार तर सारखे असू नाही शकत आणि जनरेशन गॅप ही पण एक गोष्ट आहे ना, त्यामुळे नाही जमत बऱ्याच वेळी एकमेकांसोबत, मग वाद होतात आणि त्याच्यातून जो आहे तो स्ट्रेसफुल वातावरण निर्मिती जी आहे ती घरामध्ये होण्याची शक्यता असते. ओव्हर यूज ऑफ स्मार्टफोन, कामापुरता वापरताय ठीक आहे, पण जर खूप जास्त प्रमाणात जर आपण स्मार्टफोन वापरत असू तर त्यात तासनतास जर वेळ आपण त्याच्यामध्ये घालवत असू तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणून ओव्हर यूज ऑफ स्मार्टफोन इट इज ऑल्सो द वन ऑफ रिझन ऑफ स्ट्रेस. त्याच्यावर कुठेतरी मानसिकतेवर आपल्या परिणाम होतो आणि म्हणून ते आपण टाळलं पाहिजे. ओबेसिटी, बघा आपण समाजात वावरत असताना सगळ्यात आधी कोण दिसतं? आपली फिजिकल अपीअरन्स दिसत असतो. म्हणून ओबेसिटी हे सुद्धा, अंडरवेट असणं, ओबेसिटी असणं हे सुद्धा काय आहे, स्ट्रेसची कारणं आहेत. ज्यांचं वेट वाढलेलं आहे त्यांना विचारा की याचे परिणाम काय काय होतात म्हणून, म्हणजे ते काय काय फेस करतात बाहेर. बऱ्याच वेळी दुकानात जर गेला आणि मनासारखा ड्रेस, मनासारखी कपडे आपल्याला घालायला मिळत नाहीत, यस, तुमच्या मापाची नाहीत असं सांगितलं जातं. सो ओबेसिटी, अंडरवेट हे सुद्धा कुठेतरी स्ट्रेसचं कारण आहे.
हे सगळे रिझन्स आहेत स्ट्रेसची. ओव्हर एक्सपेक्टेशन्स, कोणीतरी सांगितलं की अति अपेक्षा करणं स्वतःकडनं आणि इतरांकडनं सुद्धा, हे याने सुद्धा स्ट्रेस जो आहे तो तयार होतो. बरेच जण फॅमिलीमध्ये जॉईन करतात आपल्या, आणि त्यांना असं अपेक्षित असतं की लवकरात लवकर वेट लॉस झाला पाहिजे. वाढायला वेळ लागला तेव्हा कमी व्हायलाही वेळ लागणारच आहे, तर तेवढे पेशन्स आपण ठेवले पाहिजेत. पण ओव्हर एक्सपेक्टेशन्स जर केल्या तर कुठेतरी भ्रमनिरास होण्याची शक्यता असते. 15-15 दिवसात 3-3 किलो वजन कमी करतात लेडीज, तरीसुद्धा त्यांना असं अपेक्षित असतं की अजून बेटर रिझल्ट यायला हवा. बॉडी आहे, मशीन नाही आहे हे कुठलं, की चला बाबा बटन मागे फिरवलं पुढे केलं की पुढे केलं की वाढणार आहे आणि कमी केलं की कमी होणार आहे, असं नाही आहे. फिजिकल अँड मेंटल हॅरेसमेंट झाली तर स्ट्रेस येतो. रस्टिक रुटीन, लॅक ऑफ क्रिएटिव्हिटी, रोज तेच 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 करून आपल्याला कंटाळा येतो. क्रिएटिव्हिटी जर नसली तर स्ट्रेस येऊ शकतो. डिफिकल्टी इन ऑर्गनायझिंग वर्क, वेगवेगळ्या टास्क आपल्याला कराव्या लागतात, आणि अशा वेळेला जर ते ऑर्गनायझेशन प्रॉपर झालं नाही, ते काम जर व्यवस्थित आपण ऑर्गनाइज्ड केलं नाही, तर अशा वेळेला स्ट्रेस येऊ शकतो. नंतर स्टुडंट्ससाठी, मुलांना स्ट्रेस येण्याचं काय कारण असू शकतं? एक्झामिनेशन्स असतात, त्याच्या डेडलाईन्स दिलेल्या असतात, बऱ्याच वेळेला प्रोजेक्ट वर्क दिलेलं असतं, ते वेळेत मुलांना कंप्लीट करायचं असतं, अशा वेळेला स्ट्रेस येऊ शकतो. दीज ऑल आर द रिझन्स ऑफ स्ट्रेस. आता कसं रिमूव्ह करायचं आहे स्ट्रेस? सो स्मार्ट टिप्स टू मॅनेज स्ट्रेस. काही स्ट्रेसेस आहेत की काही अशा गोष्टी घडतात अनवॉन्टेड लाईफमध्ये की त्याने खूप स्ट्रेस जो आहे तो आपल्याला येतो. जसं की डेथ ऑफ लव्ड वन, खूप जवळच्या एखाद्या व्यक्तीचं जाणं, याच्यामुळे सुद्धा स्ट्रेस येऊ शकतो. येऊ शकतो नाही म्हणजे येतोच. डिवोर्स, जर पती पत्नीमध्ये जर ते विभक्त झालेले असतील तर ते सुद्धा स्ट्रेसचं कारण आहे, कारण डे टू डे लाईफमध्ये प्रत्येकाचा रोल घरामध्ये ठरलेला असतो, आणि अशा वेळेला जर पार्टनर जर आपण विभक्त झालो तर स्ट्रेसचं एक खूप मोठं कारण असू शकतं. मेजर इलनेस अँड इंज्युरी, खूप काही आजारी पडलो आपण किंवा एखादा मोठा ॲक्सिडेंट झाला, काही इंज्युरी झाली, तर अशा वेळेला सुद्धा स्ट्रेस साहजिकच, तुम्हीही स्ट्रेसमध्ये असणार आहेत आणि तुमच्यामुळे फॅमिलीसुद्धा स्ट्रेसमध्ये असणार आहे. जॉबलेस, मनी मॅटर्स एव्हरीवेअर, पैशाने सगळ्या गोष्टी होतात, त्यामुळे जर जॉब नसला तर हे देखील खूप मोठं स्ट्रेसचं कारण आहे. मॅरेज, यस, लग्न हा एक प्रकारचा जुगार आहे असं म्हटलं जातं. योग्य ठिकाणी योग्य जोड बसली तर ओके, नाहीतर लाईफ स्पॉईल व्हायला वेळ लागत नाही. म्हणून जर दोन विचारधारा जुळल्या नाही, म्हणजे कसं, एक नवीन व्यक्ती नवीन आयुष्यात पदार्पण करत असते, तिथं जर तिला व्यवस्थापन व्यवस्थित नाही करता आलं, जुळवून नाही घेता आलं, कारण बरेच बदल झालेले असतात, ते एक्सेप्ट नाही करता आले, तर कुठेतरी स्ट्रेस निर्मितीचं ते एक मोठं कारण असू शकतं. आणि एका घरामध्ये नवीन एखादी व्यक्ती एंटर करते, तिला जर आपल्याला सांभाळून नाही घेता आलं तर त्याच्यामुळे देखील स्ट्रेस जो आहे तो खूप मोठा, हे मॅरेज हे एक मोठं कारण आहे. सो स्मार्ट टिप्स टू मॅनेज स्ट्रेस. आता हा जो स्ट्रेस आहे हा कसा मॅनेज करायचा? ओके, पॉझिटिव्हिटी, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, आपल्यामध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मकता असली पाहिजे. यस, बिलकुल निगेटिव्ह अप्रोच आपला कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा असता कामा नये. कसं होतं की बऱ्याच वेळेला असं वाटतं की अरे ही सिच्युएशन आपल्याच बाबतीत का झाली. बऱ्याच महिला हाच विचार करत बसतात की अरे असं का होत असेल माझ्याच बाबतीत नेहमी. कुठेतरी निगेटिव्ह थिंकिंग आपली तयार होते. काही जर चुकीच्या गोष्टी घडत गेल्या सारख्या, तर असं वाटतं की असं का होतंय. आणि पण हे लक्षात असू द्या, म्हणजे कोणाकडनं तरी तुम्ही दुखावले जात आहेत, कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोलतंय, मग अशा वेळेला असं वाटतं की आपण एवढं चांगलं पेरून सुद्धा इतकं वाईट आपल्या आयुष्यात का उगवतंय. ये एवढं लक्षात ठेवा की घाव उसी को मिलता है जो उसे सहने की ताकद रखता है. हे नेहमी लक्षात असू द्या. म्हणून बी पॉझिटिव्ह. हालात वह ना होने दे, हालात वह ना होने दे कि हौसला बदल जाए, हालात वह ना होने दे कि हौसला बदल जाए, बल्कि हौसला रखो कि हालात बदल जाए. यस, हालात वह ना होने दे कि हौसला बदल जाए. हौसला नहीं बदलना है. क्या बदलना है? हालात ही बदल डालनी है. बल्कि हौसला वह रखो की हालात ही बदल जाए. म्हणून पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा फार महत्त्वाचा आहे. सकारात्मकता खूप महत्त्वाची आहे. वर्स्ट ऑफ द वर्स्ट सिच्युएशनमध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी जर ठेवता आली, आपलं माइंड जर पॉझिटिव्ह असेल तर तिथं आपण विजयी होतो. यस, अपयश कोणत्याही अँगलने आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. नेक्स्ट पॉईंट आहे की बेस्ट न्यूट्रिशन अँड बॅलन्स डाएट. मी सांगितलं की आहाराचा खूप मोठा संबंध आहे
पॉझिटिव्हिटी सोबत, आपल्या माइंड सोबत, आपल्या हेल्थ सोबत. यस. सो बेस्ट न्यूट्रिशन अँड बॅलन्स डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथं आपण फॉर्म्युला 1 आणि फॉर्म्युला 2 ॲड करतो. जे इसेन्शियल मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स असतात ते सगळे ह्या फॉर्म्युला 1 आणि 2 मधून कव्हर होतात आणि त्यामुळे आपली बॉडी परफॉर्मन्स जो आहे तो दिवसेंदिवस बेस्ट होत जातो. म्हणून बेस्ट न्यूट्रिशनचा खूप मोठा रोल आहे. सो सगळ्यांनी हे जे आहे आपले जे प्रोडक्ट्स आहेत हे कन्झ्युम केले पाहिजे. याच्यात फॉर्म्युला आणि फॉर्म्युला 2 आपण ॲड करतो. ज्याला जे प्रॉब्लेम आहेत त्यानुसार घेतो. हायड्रेट, स्किन बूस्टर यासारखे बरेच असे प्रोडक्ट्स आहेत आपले की जे ॲड करा. तुम्हाला बेस्ट रिझल्ट आणि प्रोडक्ट मॅजिक अनुभवायला मिळेल निश्चितच. त्यासोबतच बरेच खाण्यापिण्यामध्ये बदल होतात. आपल्याला सगळं कळत असतं आधी, पण या फॅमिलीमध्ये आल्यानंतर बरेच जण म्हणतात की आमच्या सगळ्याच सवयी बदलल्या, आमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या, आमचं सगळं काही बदललं. का बदलतं? सगळं कळत असतं पण वळत नाही. आणि म्हणून बॅलन्स डाएट जेवणामध्ये काय काय असायला पाहिजे. जसं दुपारचं आपलं थाली जेवण आहे, त्यात आपण काय काय देतो. मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात, प्रोटीन्स असतं. प्रत्येक एका पदार्थाचा तिथं रोल आहे. कार्ब्स आहे, फॅट्स आहे, योग्य प्रमाणात आहेत. सो इट्स बॅलन्स डाएट इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू मॅनेज स्ट्रेस. स्ट्रेसशी याचा खूप मोठा संबंध आहे. बॉडीशी संबंध आहे म्हटल्यावर साहजिकच तुमच्या सगळ्याच गोष्टींशी याचा संबंध आहे. सो बेस्ट न्यूट्रिशन अँड बॅलन्स डाएट कीप्स अ व्हायटल रोल इन स्ट्रेस मॅनेजमेंट. कीप वर्क ॲट वर्क प्लेस. बऱ्याच वेळेला आपल्याला नाही जमत हे. कामाच्या जागी आपल्याला काम ठेवता आलं पाहिजे. आता मी सांगितलं आधी की इथं बरेच जण मल्टीटास्किंग आहेत. कार्यालयीन कामं वेगळी आहेत, घरची कामं वेगळी आहेत, मुलांची वेगळी असतात, स्वतःची वेगळी असतात. आणि मग अशा वेळेला काय होतं, ओव्हरवेल्मिंग होते. एका कामाचा ताण दुसऱ्या कामावर येऊ शकतो. पण हे खूप सॉफ्ट स्किल आहे, खूप महत्त्वाचं असं स्किल आहे. हे आपण डेव्हलप केलंच पाहिजे. एका गोष्टीचा ताण हा दुसऱ्या गोष्टीवर नाही काढला पाहिजे. शाळेतल्या ज्या काही स्ट्रेस असेल तो शाळेतच ठेवून येता आला पाहिजे. शाळेतल्या गोष्टी घरी येता कामा नये. येस, बऱ्याच अशा गोष्टी असतात छोट्या मोठ्या की ज्या सतत आपण डोक्यात घेऊन वावरत असतो. सो कीप वर्क्स ॲट वर्क्स प्लेस. जागच्या जागी सगळ्या गोष्टी जर ठेवायची सवय माणसाला लागली तर स्ट्रेस येऊ शकत नाही. बी स्पेसिफिक अँड क्लिअर विजन. आपल्याला निश्चित माहिती असलं पाहिजे की आपल्याला काय हवंय. यस, कोणत्या आपल्याला निश्चित माहिती असायला पाहिजे. आपण स्पेसिफिक असलं पाहिजे. याचं साधं आणि उत्तम उदाहरण आहे की आपण जे साडी घेण्यासाठी दुकानात जातो महिला, होतं काय 5-5 तास लागतात आपल्याला एक साडी निवडायला. असं का होतं? आणि आणि शिवाय होतं काय की 5 तास बसून काहीतरीच उचलून घेऊन येतो. यस, आणि घरी आल्यानंतर परत ती बदलावी असा विचार होतो. म्हणजे काय आहे की आपण स्पेसिफिक नाही आहोत. आपल्याला काय पाहिजे आहे हे आपल्याला माहिती नसल्याने या गोष्टी होतात. अनप्रोडक्टिव्ह गोष्टींमध्ये वेळ जातो आणि स्ट्रेसचं खूप मोठं कारण असू शकतं. हे आपण रिमूव्ह केलं पाहिजे. कोणत्या गोष्टीला किती वेळ दिला पाहिजे आणि याचं एक म्हणजे स्पेसिफिकनेस जो आहे तो आपल्यामध्ये असायला पाहिजे. ओके, क्लिअर विजन असलं पाहिजे आपलं. पाहता क्षणी एखादी गोष्ट आवडू शकते, तर त्याच्यासाठी विजन क्लिअर असायला पाहिजे. डू रिस्पॉन्ड, डोंट रिॲक्ट. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, परिस्थितीला रिॲक्ट करतो. एखादी मनाविरुद्ध गोष्ट घडते आहे, समोरचा 2 शब्द बोलतोय, आपण 4 शब्द बोलून मोकळे होतो. यस, सो दिस इज द म्हणजे त्या परिस्थितीला आपण रिॲक्ट करत असतो. तसं नाही करायचं. कितीही काहीही हो समोर, आपण शांत असलं पाहिजे. नीट आपण ती परिस्थिती समजून घेतली पाहिजे आणि परिस्थिती समजून उमजून आपल्याला काय करायचं त्या गोष्टीला प्रतिसाद द्यायचा आहे. यस, सो रिस्पॉन्ड, डोंट रिॲक्ट. टॉक अबाउट युअर प्रॉब्लेम्स. पण कुणाला? सगळ्यांनाच प्रॉब्लेम नाही सांगत बसायचे. यस, सगळ्यांना आपले प्रॉब्लेम सांगत बसायचे नाही आहेत. योग्य ठिकाणी आपण अभिव्यक्त झालं पाहिजे. योग्य ठिकाणी आपण आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे. सगळ्याच वेळी सगळ्याच गोष्टी होतील, आपल्या मनासारख्या होतील असं होणार नाही. सगळ्याच वेळेला फुलं तुमच्यावर पडतील असं होणार नाही. कधीतरी दगडं पण पडतील. त्याच्यामुळे आपले जे प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेला आपल्याला मानसिक ताणतणाव येतो, त्रास होतो, पण तो आपण आपल्या पुरतं मर्यादित ठेवायचा. सगळ्यांजवळ त्याचा कुणाला एक्सप्लेन करण्याची गरज नाही. अशा वेळेला प्रत्येकाला सांगत बसू नका. पण अशा काही ठराविक जागा असल्या पाहिजे की जिथे तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तुमचा ताणतणाव जो आहे तो तुम्हाला व्यक्त करता आला पाहिजे की जेणेकरून तुमचं बर्डन जे ते कमी होणार आहे. म्हणून योग्य ठिकाणी अभिव्यक्त व्हा. अशी बरीच काही लोक अशी फॅमिलीतले काही लोक असतात की ज्यांच्याजवळ आपण
आपल्या भावना व्यक्त करू शकतो. ते बोलणं पण आवश्यक आहे, पण जर बोलणं नाही तर ते मनात राहतं, ते कुजतं, सडतं आणि त्याच्यातून खूप काहीतरी वेगळं होऊ शकतं. म्हणून ज्या समस्या आहेत तुमच्या जवळच्या व्यक्तीजवळ, त्या हक्काने, विश्वासाने अभिव्यक्त व्हा. आणि जर कोणासाठी जर ती जागा तुमची असेल तर ती विश्वासार्हता तुम्हाला जपता देखील आली पाहिजे. यस, एखाद्याने खूप मनातले काही गोष्टी आपल्याजवळ सांगितल्या, आपण त्याचा बाजार नको मांडायला. सो टॉक अबाउट युअर प्रॉब्लेम्स. फक्त जो समजून उमजून घेईल त्याला आपण बोललं पाहिजे, कुणालाही ते सांगायचं नाहीये, त्याच्यातून अजून स्ट्रेस वाढणार आहे. एक्सरसाइज अँड मेडिटेशन इज द बेस्ट टूल टू मॅनेज स्ट्रेस. रोज आपण ॲटलिस्ट 45 मिनिट्स स्वतःसाठी काढले पाहिजेत एक्सरसाइजसाठी. याच्यातून काय होणार आहे की एक मेंटल जो काय म्हणतो पीस जो असतो तो आपल्याला मिळतो. सकाळी सकाळी एक्सरसाइज केल्याने होतं काय, आपले हॅपी हार्मोन्स रिलीज होतात, आपला मूड फ्रेश होतो. एंडोमॉर्फिन्स नावाचा एक हे आहे, हार्मोन आहे, त्याचं सिक्रेशन होतं. त्याच्यामुळे आपला मूड जो आहे तो बॅलन्स्ड राहतो. म्हणून सकाळी आपण एक्सरसाइज केली पाहिजे, मेडिटेशन केली पाहिजे, ध्यानधारणेसाठी आपण वेळ दिला पाहिजे. म्हणून यानंतर कोणीही असं सांगू नका की आम्हाला वेळ नाही आहे एक्सरसाइज करण्यासाठी. येस, वी हॅव टू गिव्ह टाईम टू अवर बॉडी. आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे. डीप ब्रीदिंग, पोटातून श्वास घेणं, माहिती का? येस, डीप ब्रीदिंगची सवय लावा. आणि हा सवयीचा परिणाम आहे. आपण वरच्यावर श्वास घेतल्यामुळे होतं काय की आपण बॅलन्स नाही राहत, आपली मेंटॅलिटी फ्लक्च्युएट होत राहते. म्हणून डीप ब्रीदिंगची सवय जी आहे ती प्रत्येकाने लावायची आहे. रिलॅक्स युअर मसल्स. ऑलवेज स्वतःला एक अफर्मेशन्स द्यायचे आहेत, रिलॅक्स ठेवायचे आहेत. आफ्टर हेवी वर्कआउट आपण मसल्स रिलॅक्स करत असतो. यस, सो रिलॅक्स युअर मसल्स. टेक अ ब्रेक. कामाचा खूप लोड वाढला तर स्वतःसाठी वेळ काढा. आउटिंगला जा, एखादा मूवी बघा, आवडत्या ठिकाणी जाऊन डिनर करा, आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवा. काही ब्रेक जो आहे मध्येच थोडासा इम्पॉर्टंट असतो, कारण वर्कलोडमुळे जो स्ट्रेस येतो तो आपण घालवू शकतो. कशामुळे? जर एक ब्रेकमध्ये घेतला तर. नेवर एंडिंग हॅपीनेस. दुनिया बदल जाए, इधर से उधर हो जाए, कुछ फरक नाही पडता. यस, माझा जो हॅपीनेस आहे तो मी स्वतःच त्याची क्रिएटर आहे. मी स्वतःच एक आनंद प्रत्येक गोष्टीमध्ये शोधणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी आनंद व्यक्त करणार आहे. मी आनंदी होणार आहे. माझ्या उत्तम जगण्याचं एकमेव साधन मी स्वतःच आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. सो नेव्हर एंडिंग हॅपीनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लहान सहान गोष्टीमध्ये आपल्याला आनंद व्यक्त करता आला पाहिजे. वैसे तो ये जिंदगी तुझमें फरेब है, उदासी है, रुसवाई है. वैसे तो ये जिंदगी तुझमें फरेब है, उदासी है, रुसवाई है, पर हमने हर बार मुस्कुराकर तेरी आबरू बचाई है. यस, वैसे तो ये जिंदगी तुझमें फरेब है, उदासी है, रुसवाई है, पर हमने हर बार मुस्कुराकर तेरी आबरू बचाई है. काही जरी झालं तरी आपण आपला आनंद जो आहे तो बिलकुल गमावता कामा नये. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद व्यक्त करा. त्यामुळे काय होणार आहे, तुम्ही स्वतः आनंदी राहणार आहेत, तुमच्या आजूबाजूला देखील आनंदाची पेरणी करणार आहे, वातावरण त्यातून उत्तम होणार आहे. म्हणून आनंद व्यक्त आपण केला पाहिजे, आनंदी राहिलो पाहिजे. आणि जर तुम्ही बाय सोल अँड हार्ट जर आनंदी असाल तर साहजिकच ते तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये, तुमचा जो समाजात वावर असतो त्यामध्ये अभिव्यक्त होणार आहे. म्हणून आनंदी राहा. यस, कॉन्फ्लिक्ट्स रिसोल्युशन. संघर्ष हा जीवनाचा पार्ट आहे. माझ्याच आयुष्यात संघर्ष का, असा प्रश्न बऱ्याच जणांना दिवसातून बऱ्याच वेळा पडतो. पण तसं नाही आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये संघर्ष आहे. आपल्यापेक्षा प्रतिकूल परिस्थिती असलेल्या लोकांकडे एक वेळ नीट बघा, त्यावेळेला कळेल की आपण किती सुखात आहोत. आपण ते नाही करत. आपल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, संघर्ष जो आहे आपल्याला असं वाटतं की जो खूप मोठा आहे. आपल्यापेक्षा पण खूप संघर्ष करणारे लोक आहेत की ज्यांना खायला 2 वेळचं जेवायला मिळत नाही, ज्यांना राहण्यासाठी निवारा नाही आहे, रस्त्यावर कुठेतरी पडतात. खूप वाईट परिस्थिती असलेले लोक आहेत जगामध्ये. कोणाला सगळं काही आहे पण हात नाही आहे, पाय नाही आहे. त्याच्यामुळे आपला संघर्ष जगात सगळ्यात मोठा आहे. हा चुकीचा समज आहे, तो काढून टाका. आणि हे लक्षात असू द्या की जो चीज आपको चॅलेंज करती है वही आपको चेंज कर सकती है. म्हणून चॅलेंजेस जे आहेत ते आपण स्वीकारले पाहिजे. संघर्ष वाटायला आला तर स्वामी विवेकानंद म्हणतात की जर संघर्ष वाटायला आला तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे, सामना करायचा आहे.
ज्याच्या जीवनात संघर्ष आहे, दररोज काहीतरी अडचणी आहेत, दररोज निंदक आहेत, दररोज कोणाचा तरी विरोध आहे, त्याने समजावं की आपला मार्ग बरोबर आहे, आपण बरोबर रस्त्यावर आहे. नाहीतर नाहीतर होतं कसं, नाहीतर पक्क समजावं की आपला मार्ग चुकतोय. या जर गोष्टी नसतील तर, विरोधक नसतील, निंदक नसतील, म्हणतात ना की निंदक असावे शेजारी, शेजारी निंदक आपल्या असले पाहिजे की जेणेकरून आपल्याला कळतं की आपण करेक्ट ट्रॅकवर आहोत की नाही. म्हणून संघर्षाला घाबरायचं नाहीये, डटके सामना करणं आहे संघर्ष का. ओके. सोशल ॲक्टिव्हिटी, सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण भाग घेतला पाहिजे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, स्वतःपुरता विचार न करता समाजाच्या विकासासाठी देखील, म्हणजे जर थोडाफार हातभार आपल्याला लावता आला तर त्या प्रामाणिक भावनेने आपण प्रयत्न केला पाहिजे. सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण भाग घेतला पाहिजे आणि ते सुद्धा स्ट्रेस मॅनेज करण्याचं एक उत्तम साधन आहे. जर एकलखुरा किंवा अलोन एखादा व्यक्ती असेल तर तो साहजिकच स्ट्रेसफुल राहणार आहे. म्हणून ह्युमन मस्ट बी सोशल. माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये जर त्याने भाग घेत राहिला, म्हणून छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात, गणपतीच्या वेळेचं असेल किंवा देवीच्या वेळेस असेल, एक सोशल गॅदरिंग होत असते. बऱ्याच गोष्टी असतात की त्यात आपण भाग घेतला पाहिजे. आता मागे आमचा ॲक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र टीमच्या वतीने, परिवर्तनाच्या वाट्या समूहाच्या वतीने एक ग्रंथालय उभारणीचं खूप छान असं एक काम झालं. ती एक प्रकारची सोशल ॲक्टिव्हिटी होती की नाही बाबा, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि आपण त्या काय म्हणतात की वंचित घटकांचा विचार करून त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आजूबाजूला होत असतात, त्यात आपण बाय हार्ट अँड सोल पार्टिसिपेट झालं पाहिजे. लिसनिंग रिलॅक्सिंग म्युझिक. खूप स्ट्रेसफुल जर तुम्ही झालायत तर अशा वेळेला कुठेतरी चांगलं म्युझिक ऐका, तुम्हाला खूप शांत वाटेल, रिलॅक्स वाटेल. हे सुद्धा स्ट्रेस मॅनेज करण्याचं खूप छान असं साधन आहे, म्हणून म्युझिक ऐका. क्वालिटी टाइम स्पेंड विथ फॅमिली, फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. तुम्हाला माहिती आहे का, कितीही मोठं जगातलं संकट कोसळलेलं असो तुमच्यावर, कितीही मोठा स्ट्रेस असो, तुमच्या बाळाला जर तुम्ही जवळ घेतलं आणि त्याला जर हक केलं ना, तर ते टेन्शन कुठच्या कुठे पळून जातं. सो आणि एक चांगला वेळ जर आपण फॅमिलीसोबत घालवला अशा वेळेला, तर स्ट्रेस जो आहे तो मॅनेज होणार आहे. परिस्थिती तुमच्या हातात नाही आहे, पण परिस्थितीचा सामना कसा करायचा आहे हे मात्र आपल्या हातात आहे. म्हणून अशा वेळेला जर एखादी स्ट्रेसफुल गोष्ट तुमच्या लाईफमध्ये झाली असेल तर स्पेंड अ क्वालिटी टाईम विथ युअर लव्ड वन्स, फॅमिली, फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. रीडिंग नॉवेल्स, रीडिंगची वाचन हे जे आहे ना, हे खूप आवश्यक आहे. सो वेगवेगळ्या प्रकारचे नॉवेल्स जे आपल्याला खूप काही शिकवून जाऊ शकतात, ते नियमित आपण वाचन केलं पाहिजे. वाचनासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे, वाचनासाठी वेळ दिला पाहिजे. सो इट इज वन ऑफ द थिंग टू मॅनेज स्ट्रेस. म्हणून किती जरी रश असली तरी थोडासा वेळ काढा वाचनासाठी, ते तुम्हाला बुद्धीला खाद्य पुरवणार आहे. स्पेंडिंग टाईम इन नेचर. यस, नेचरमध्ये जर थोडा वेळ आपण घालवला तर आपण बऱ्यापैकी रिलॅक्स होतो. म्हणून टाईम जो आहे तो नेचरमध्ये आपण स्पेंड केला पाहिजे. मध्ये मध्ये फिरायला गेलं पाहिजे. आजूबाजूच्या ते ट्रेकिंगला वगैरे जाणं जे संडेला ठेवतो ना आपण, तो वेळ त्यासाठीच ठेवला आहे. सो स्पेंड अ टाईम इन नेचर, इट विल बी रिलॅक्स यू. रिलॅक्सेशन टेक्निक्स ज्या आहेत, योगा आहे, स्पा आहे, यस, ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. योगा जो आहे, योगासाठी आपण थोडाफार वेळ रोज दिला पाहिजे. स्पा जे असतात, हेअर स्पा, बॉडी स्पा, हे टेक्निकसुद्धा तुम्ही यूज करू शकतात. याच्याने सुद्धा स्ट्रेस मॅनेजमेंट होऊ शकते बऱ्यापैकी. सो हे सगळे काय आहेत, टूल्स आहेत. आणि अजून एक गोष्ट आहे की जी खूप घातक आहे, लिव्हिंग इन द पास्ट. बरेच जण पास्टमध्ये जगत असतात की माझं म्हणजे काय असतं की पास्ट फ्युचरमध्ये घेऊन येतात. आपण प्रेझेंटमध्ये जगायला शिकलं पाहिजे. जरी खूप काही चुकीच्या गोष्टी भूतकाळात घडलेल्या असतील, त्या प्रेझेंटमध्ये घेऊन येऊ नका. तो तुमचं प्रेझेंट आणि फ्युचर जे आहे ते स्पॉईल करणार आहे. म्हणून त्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे. बरेच लोक जे ना भावनांचं दमन करतात, कॉम्प्रोमाइज करून जगतात. तर कॉम्प्रोमाइज करून नाही जगलं पाहिजे. त्याच्याने काय होतं, तुम्ही कॉम्प्रोमाइज करतात आज, पण ते कुठेतरी त्या भावनांचं दमन होत असतं आणि त्याचा खूप मोठा स्फोट पुढे होऊ शकतो. तो स्वतःच्या स्ट्रेसचं पण कारण होऊ शकतो आणि फॅमिलीमधलं वातावरण खराब करण्याचं सुद्धा एक हे होऊ शकतं. म्हणून कॉम्प्रोमाइज करत जगू नका, भावनांचं दमन करू नका. ज्या वेळेला जे वाटलं ते करून मोकळं व्हा की आणि त्या गोष्टीचा आनंद घ्या. ओके.
आपलं आयुष्य आहे, आपण पूर्णपणे ते जगून घेतलं पाहिजे. शेवटी एवढंच म्हणेन, न चादर बडी कीजिए, न चादर बड़ी कीजिए, न ख्वाहिशें दफन कीजिए, न चादर बड़ी कीजिए, न ख्वाहिशें दफन कीजिए, 4 दिन की जिंदगी है, बस चैन से बसर कीजिए. न चादर बड़ी कीजिए, न ख्वाहिशें दफन कीजिए, 4 दिन की जिंदगी है, बस चैन से बसर कीजिए. न परेशान किसी को कीजिए, न हैरान किसी को कीजिए, न परेशान किसी को कीजिए, न हैरान किसी को कीजिए, कोई लाख गलत भी बोले, बस मुस्कुरा कर छोड़ दीजिए. बस चैन से न परेशान किसी को कीजिए, न हैरान किसी को कीजिए, कोई लाख गलत भी बोले, बस मुस्कुरा कर छोड़ दीजिए. न रूठा किसी से कीजिए, न झूठा वादा किसी से कीजिए, न रूठा किसी से कीजिए, न झूठा वादा किसी से कीजिए, कुछ फुर्सत के पल निकालिए, कभी खुद से भी मिला कीजिए. न रूठा किसी से कीजिए, न झूठा वादा किसी से कीजिए, कुछ फुर्सत के पल निकालिए, कभी खुद से भी मिला कीजिए. थैंक यू. So patiently handle stress, manage your stress. This is the stress management. Recording stopped. Thank you very much for giving me chance to deliver this stress management topic. Thank you. Hello, is there anyone? मॅडम गुड मॉर्निंग. Good morning. येस मॅडम. मॅडम खूप छान सेशन घेतलं, सुपर एकदम. Thank you, sir. आणि खूप छान इन्फॉर्मेशन दिली तुम्ही स्ट्रेस बद्दल. मॅडम माझा एक प्रश्न होता. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड म्हणजे नेमकं त्याचं विश्लेषण सांगा मला. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण सेशनच त्यावर होतं सर, जर आपण नीट विचार केला तर. की किती पण प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपण एक बॅलन्स्ड राहिलो पाहिजे. आपण नीट ती परिस्थिती समजून उमजून त्यावर रिॲक्ट झालं पाहिजे. आणि सकारात्मक विचारसरणी म्हणजे काय की वर्स्ट ऑफ द वर्स्ट थिंग मध्ये बेस्ट शोधणं. वाईटातून चांगलं शोधणे. येस येस, प्रॅक्टिसिंग महत्वाची आहे सर त्याला.